मित्रांनो, असं वाटत होतं की ही निवडणूक ही एकतर्फी होईल सर्वांनाच वाटत होतं. म्हणजे अगदी कारखाना आणि कारखान्याच्या पंचक्रोशीतील सर्वच मतदार बंधू भगिनींना नाही असं वाटत होतं. पण तसं काही नसतं, जे दिसतं तसं नसतं. म्हणून आपलं अभिदादा तानाजी बापू थोरात, अविनाशजी मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भरमसाठ असा वर्गाचं पॅनल तयार केला आणि या पॅनलला तुम्हा माणसा सर्वांचा आशीर्वाद मिळाला आणि या आशीर्वादाच्या जोरावरतीच या ठिकाणी आज या एवढी मोठी जाहीर सभा होत आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ सुद्धा केलेला आहे. तर या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी मी विनंती करतो की कारण प्रचाराच्या बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी कारखान्याची वस्तुस्थिती मांडण्यासाठी मी विनंती करतो. सर्व पक्षीय म्हणा नाहीतर आम्ही आम्ही दोघं निघालो तुमचं माहिती असणार हे करायला काय आम्हाला गरज नाही. आम्हाला ती माहिती नाही. सर्व पक्ष तर करा नाहीतर तुमचं तुंबा काय जातीवर लेकर आहे मी काय बाहेरगावावर न आलेले टाकले एक टनकर कपत नव्हता. काय करताय या ठिकाणी आपण प्रथमतः रामभाऊ जामदार या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे आणि आपल्या पॅनल श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून सर्व पक्षीय पॅनल आपण उभा केलेला आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून समोरच्या बलाढ्य शक्तीला आपण त्यांची जागा दाखवणार आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. आपलं पक्ष आपल्या श्री छत्रपती बचाव पॅनलचं चिन्ह आहे किटली. किटली समोरून बटन दाबून सर्वांनी जास्तीत जास्त मताने श्री छत्रपती पॅनलला निवडून द्यावं हीच विनंती ह्या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. यानंतर आमचे वर्गमित्र रवींद्र टकले आपलं मनोगत व्यक्त करतील. आई तुळजाभवानी च्या चरणी नतमस्तक होऊन राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक 2025 या सभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे छत्रपती बचाव पॅनलच्या समर्थनार्थ उपस्थित आहात.
त्याबद्दल निर्भय अभिव्यक्ती स्पष्टपणे आपण हे विचार ऐकण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आलात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं पॅनलच्या वतीनं या अभिव्यक्तीचं मी स्वागत करतो. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सहकार चळवळ सुरू झाली त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना सहकाराचा हा छत्रपतीचा उभा आहे आणि त्याचा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलं. या कारखान्याची प्रतिष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला शोभेल अशी प्रतिष्ठा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झाली. त्या प्रतिष्ठेबरोबर इथल्या सभासदांच्या प्रत्येक सभासदाला प्रतिष्ठा निर्माण झाली. एक आवाज तयार झाला, जाईल तिथे लग्नात असो पाहुण्यारा, नदीच्या पलीकडे आपले पाहुणे रावळे आहेत, बाकीच्या जिल्ह्यात पाहुणे रावळे आहेत, आपण तिथे गेलो की महाराज छत्रपतीचा सभासद आहे. एवढी प्रतिष्ठा या कारखान्याला होती. आणि मग हे वैभव या कारखान्याचं असताना, या कारखान्यावर कुठलंही कर्ज नसताना हा कारखाना आज इथपर्यंत येऊन पोहोचला, ही सद्यस्थिती आहे. मग गेल्या 10 वर्षात काय घडामोडी झाल्या, त्या घडामोडी पुढच्या पॅनलने मांडायला पाहिजेत की त्यांनी एक त्रयस्थ कमिटी नेमायला पाहिजे की काय काय कारण आहे की त्या कारणामुळे आपण कर्जबाजारी झालो आहोत. आपल्याला कामगारांचे पगार सुद्धा करता येत नाही किंवा सभासदांना आपल्याला योग्य भाव देता येत नाही. काय कारण आहेत, किती कर्ज काढलं, किती कर्ज फेडलं, कशामध्ये कमिशन केलं, कोणती मशिनरी जास्त किमतीने आपण खरेदी केली, या सगळ्याचा अहवाल त्यांनी लोकांच्या पुढे मांडायला पाहिजे होता की या कारणामुळं हा कारखाना असा इथपर्यंत आलाय. आणि दुसरी योजना त्यांची अशी पाहिजे होती की आता असा कारखाना झालाय तर अशी आमची योजना आहे की आम्ही आता असा वर काढणार आहे की ही उपाययोजना करून आम्ही येत्या 2 वर्षात, आम्ही 3 वर्षात, आम्ही 4 वर्षात परत गत वैभव आम्ही निर्माण करून देणार आहोत, अशी योजना त्यांनी मांडायला पाहिजे होती. पण त्यांचे मोरखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले, आमच्यात दम आहे, आमच्यात दम आहे, आम्ही हा कारखाना बाहेर काढू. माझा तुमच्या सगळ्यांच्या पुढे त्यांना सवाल आहे की जर तुमच्यात दम असता किंवा दम असेल तर तुम्ही छत्रपती बाजार आहे तसा करून दाखवा. छत्रपती बाजारचा अध्यक्ष कोण होते, छत्रपती बाजार कुणी बुडवला, कधी बोलले पृथ्वीराज बापू जाचक? छत्रपती बाजार कुणी बुडवला, कसा बुडला, याच्यावर बापू बोलले कधी? का हयात बोलले नाही. त्यांना बुडवण्याची प्रक्रिया माहिती आहे, त्यांना सावरण्याची प्रक्रिया माहित नाही. म्हणजे अजित पवारांचा इतिहास आहे सहकारी संस्था बुडवण्याचा, सहकारी संस्था तारण्याचा बिलकुल नाही. लांडग्याची प्रवृत्ती आहे ही आपण ओळखली पाहिजे, हा नाही ओळखायची. आणि त्यांनी सांगितलं असं की आम्ही आता मताला 5,000 रुपये देणार आहोत, 10,000 रुपये देणार आहोत, आम्ही गावगाव जेवण घालणार आहोत. छत्रपतीच्या सभासदांच्या मध्ये प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे जी राज्यघटनेने दिली आहे. आम्ही नाही मित्र गेलो, आम्ही नाही पैसे घेतले त्यांचे, पॅनलमध्ये उभं राहिलेले, आम्ही नाही घाबरलो. तुमच्या जीवावर, लोकशाहीच्या जीवावर, मग ती प्रतिष्ठा तुमच्यामुळे जर ह्या पॅनलमध्ये आली असेल तर आपल्या तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये ती प्रतिष्ठा निर्माण व्हायला पाहिजे. आणि याच्या जेवणावरील 10-5 हजारावरी आपण जाणार आहोत का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. 10 वर्षामध्ये सरासरी 8 लाख टन ऊस गळाला गेला. म्हणजे फिक्स आकडे मी सांगत नाही, सरासरी 8 लाख टन आपण ऊस गळाला गेला. 10 वर्षामध्ये 80 लाख टन आपण ऊस गळाला. दरवर्षी आपण सरासरी 500 रुपये कमी घेतले इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये. 8×45 400 कोटी आपण दिले. ज्यांनी 100 टन ऊस घातला त्यांनी 4 लाख रुपये 10 वर्षात दिले आणि 5,000 तुम्ही विकणार आहात. आपण 4 लाख रुपये
देऊ द्या आम्हाला अगोदर. आधी ते देऊ द्या आणि मग 5,000चं 10,000चं आमिष दाखवू द्या. आणि मग यांनी काय केलं म्हणले त्यांनी आम्ही सगळ्या ज्याला ज्याला उभं राहायचं त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला आम्ही येतोय आणि इंटरव्ह्यू घेतो. एखाद्या लांडग्याने इंटरव्ह्यू घ्यावा आणि शेळ्या ब्याब्या ब्याब्या करत हुराळली शिडगी लांडग्याच्या मागे कसे आले. आल्यानंतर इंटरव्ह्यू सुरू झाला. उठा सांगा नाव काय तुमचं. नाव काय सांगा म्हटलं. नाव सांगितलं. काय आलाय काय करणार आहात कारखान्यासंबंधी काय तुमचा धंदा काय. तुम्ही आम्ही सगळी माणसं काबाड कष्ट करतो. गुराढोरामध्ये रात्रंदिवस 2 दिवस गावाला जायची मुभा येत नाही किंवा इथनं सभेला जर उशीर झाला तर गाय तुंबली जाते. चारा नसेल तर ती ओरडत राहते. एक उसाचं तुकडे जळायला लागले तर घालमेल होते. 10 वेळा रातच्या खाली बघत नाही साफ आहे का किरडो आहे का काच आहे का काय धरा 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 शेजाऱ्याच्या सुद्धा अंगावर जायला मागं पुढं करत नाही. काबाड कष्ट करणारे आपण माणसं. आणि आपल्याला प्रतिष्ठा नाही. प्रतिष्ठा कधी निर्माण होते आपल्यात ती ताकद स्पष्ट विचार सत्याच्या बाजूने उभं राहायची ताकद ती आपल्यामध्ये निर्माण झाली तर पुढचा लांडगा होऊन कधीच येणार नाही. पण आज त्या प्रवृत्तीने येत आहे त्याला विचारलं जात आहे की का आलाय काय कारखान्यासंबंध काय ना तुम्हाला लय दिवस भेटलोच नाही म्हणून ही असला इंटरव्ह्यू असतो. अशा पद्धतीची घाबरलेली जर मनं असतील तर आपण कसे काय वर येऊ याचा विचार केला पाहिजे. आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक यांच्या पाठीशी प्रत्येक जनरल सभेला प्रत्येक आंदोलनाला मी छातीचा कोट करून माझ्यासारखे कार्यकर्ते उभा राहत होते. कारण काय होतं सत्याची बाजू होती. सत्याची बाजू होती. स्पष्ट विचार होते. निर्भय अभिव्यक्ती होती. म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने उभा राहत होतो. कारखान्याच्या भल्यासाठी उभा राहत होतो. आज जर महाराष्ट्रामध्ये जर विचारलं की राजकीय बिलिंदरपणा कसा असतो तर ते बापूला जाऊन विचारायचं. राजकीय बिलिंदरपणा राजकीय दृष्ट्या घाबरलेला भित्रा माणूस महाराष्ट्रात मी बघितला नाही. महाराष्ट्रामध्ये बघितला. संपूर्ण देश फिरलोय. महाराष्ट्र फिरलोय. सामान्य कार्यकर्ता आहे. पण ज्यावेळेस लोकशाही जागृतीची वेळ येते किंवा जनसामान्यांच्या बाजू येण्याची वेळ येते त्यावेळेस प्रकर्षाने सांगावं लागतं. आणि म्हणून तिकडे हे उभे आहेत ते उभे आहेत. मग त्यांनी भाषणात सांगितलं. भाषणात काय सांगितलं की म्हणाले दादा माझे मित्र आहेत. भरणे मामा माझे मित्र आहेत. आणि आमच्या आता गट्टी जमली. आम्ही सगळी मिळून कारखाना वर काढणार आहोत. योजना सांगितली नाही. कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे सांगितलं नाही. पैसे कुठून उभे करणार आहे हे सांगितलं नाही. फक्त आमच्यात दम आहे. तुम्ही घाबरा आम्ही तुम्हाला घाबरवतो. आणि मग हे आता मला सांगा भरणे मामाचं शेतीवर आता काय अवलंबन नाही. भरणे मामाने व्यवसाय बदलले. आता आपल्याला व्यवसाय बदलता येतोय का लगेच. अजितदादाच्या शेतीवर काय अवलंबून आहे का. अजिबात नाही. ऊस तोडी जर आपल्यावर आपल्या शेतामध्ये जर आली आणि जर त्या शेतामध्ये आता गवत माजलंय अलीकडच्या काळामध्ये येलतार नावाचं येलतार आणि त्याचं एक जर रुपट असलं आणि 2-3 महिने जर दुर्लक्ष झालं तर अख्खं तुकडा भर ते येलतार पुसत. आणि मग नगरी तोडायला आल्यानंतर त्यांनी जर ते येलतार बघितलं तर नगरी त्याला पैसा लावत नाही. ते म्हणतात मालक सरळ काढी लावा. मालक सरळ काढी लावा. पण आमच्या इथं अजितदादांची शेती आहे. मी शेजारी येतच 10-12 एकर ऊस आखा येलताराने एकपट लावा. आखा त्या शिरता बिलकुल येत नव्हतं. पण तिथं बसून होते आपल्या कारखान्याचा शेतकी अधिकारी आणि एमडी रोज सकाळी 6 ते 9 आणि ते त्यांनी तोडूनच घेतलं. पेटवून गेलं नाही. आणि इकडे आमच्या एका गरीब शेतकऱ्याचा अर्धा एकर होता. त्यात एकच डोंगर होतं येलताराने थोडस व्यापलेलं.
तर ते त्याला पिटवून द्यायला सांगितलं. ही यांची समान न्याय क्षमता, हे वापर करतायत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता जे संचालक मंडळ होतं 10 वर्षात, हे 10 वर्षाचं संचालक मंडळ यांचा काय दोष नव्हता. हे आपल्याच कुटुंबातले होते चेअरमन, ते सगळे डायरेक्टर. काय कळतं त्यांना? 27 मे 2021 ला असाच 5-6 वाजले सुमारास धो पाऊस आला आणि हजारो पोती साखरेची भिजून गेली, नुकसान झालं. अजित दादा काही बोलले नाही, त्यांना समजलंच नाही. पेपरला आलं तरी समजलं. एकदा कारखान्यातला रसच वाहून गेला, अजितदादांना काही माहिती नाही. अजितदादा याचं नेतृत्व करतायत म्हणजे आपल्याला याचं काही माहिती नाही. पण नारायण कोळेकर नावाचा संचालक रात्री अंगावर रग घेऊन त्याचा ट्रॅक्टर खाली करायला जातो, हे मात्र अजित पवारांनी सांगितलं. सामान्य माणसाला कोसायला, त्याला टार्गेट करायला सोपं आहे, पण हे मोठे जे कार्यक्रम झाले किंवा कारखान्याची नुकसानी झाली, याच्यावर कधी बाबा बोलला नाही. आणि म्हणून ही गरज आहे आता तुमच्यामध्ये क्षमता, धारिष्ट्य आणि आपल्यामध्ये प्रतिष्ठावर आली पाहिजे. जेवणावारी आणि 10-5 रुपयावर इतरांना सांगा, आपण सगळे मिळून या कारखान्याला पुन्हा गतवैभव निर्माण करूया. असं काय नाही पीडीसी बँक कर्ज देते असं काय नाही, राष्ट्रीयकृत बँकाकडे हजारो कोटी पडून आहेत, त्याच्यापेक्षा कमी व्याजदराने पैसे देत आहेत. चांगल्या प्रकारे सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर चांगलं क्रशिंग झालं. हळूहळू 7 वर्षामध्ये हा कारखाना नील होऊन परत गतवैभव निर्माण होऊ शकतं. आज आपल्या बरोबर अविदादा घोलप आहे, मुरली काका निंबाळकर आहेत, तुकाराम मावा काळे आहेत, आमचे अविनाशजी मोठे तरुण तरफदार आहेत आणि सगळ्यांचं सुसूत्रता केलेली तानाजी बापू थोरात आहेत. ची आणि आमच्या पॅनलमध्ये सगळे तरुण आहेत आणि तुमची साथ आहे. तर तुमच्याची प्रतिष्ठा वर येऊ द्या, तुमच्यातला स्वाभिमान वर येऊ द्या आणि या कारखान्याचं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला शोभेल असं काम होऊ द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर पुणे जिल्हा किसान मोर्चाच्या भाजपचे अध्यक्ष आदरणीय तानाजी बापू थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अविनाशजी मोठे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या या सार्वजनिक निवडणुकीसाठी उपस्थित असलेले छत्रपती बचाव पॅनलचे नेते माननीय अविदादा घोलप, मुरली काका निंबाळकर, तानाजी बापू थोरात, तुकाराम बाबा काळे, छत्रपती बचाव पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे स्वाभिमानी सभासद बंधू आणि माझ्या भगिनींनो, आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या नारळाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, सगळ्यांच्या मनात प्रश्न असा असेल की अविनाश मोठे सारखा माणूस की हा कारखान्याचा सभासद नाही, पण तरी देखील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग ह्या व्यक्तीचा काय? मित्रांनो, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं आणि आमचं एक जवळचं नातं आहे. माझे वडील ह्या छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये गेले 32 वर्ष शिक्षक म्हणून या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाचा उद्धार झाला
आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ज्या वेळेस वैभवशाली छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा काळ होता, तो काळ मित्रांनो मी लहानपणापासून बघितला. छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये माणिकराव दादा जाचक सारखे चेअरमन पाहिले, कैलासवासी साहेबराव जाचकांसारखा चेअरमन पाहिले, पृथ्वीराज बापू आम्ही मारुतराव चोपडेंसारखे चेअरमन पाहिले, आप्पासाहेब पवारांसारखे चेअरमन पाहिले, राजेंद्र कुमार घोलप तात्यांसारखे चेअरमन पाहिले, की ज्यांनी हा कारखाना स्वतःच्या त्यागातून सभासदांच्या कल्याणासाठी मला आयुष्यभर काम करायचंय त्या संदर्भामध्ये त्यांनी काम केलं. तो कारखाना अतिशय महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना म्हणून महाराष्ट्रामध्ये हा कारखान्याचा नाव लौकिक होता. मित्रांनो, हा काळ मी पाहिलेला आहे आणि आजची कारखान्याची अवस्था सुद्धा मी पाहतोय. म्हणून ह्या कारखान्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आणि आम्ही दादा मुरली काका निंबाळकर आणि तानाजी थोरात तुकाराम बाबा काळे यांच्या नेतृत्वामध्ये जो पॅनल उभा राहिलेला आहे, तो पॅनल या कारखान्याला पुन्हागत वैभव प्राप्त करून देण्यासाठी, सभासदांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो मी या ठिकाणी आज प्रचारासाठी आलेलो आहे. मित्रांनो, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली शिक्षण संस्था होती. या शिक्षण संस्थेची बिल्डिंग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी बिल्डिंग नव्हती. ती छत्रपती शिक्षण संस्थेची बिल्डिंग. आज त्या छत्रपती शिक्षण संस्थेमध्येची अवस्था बघा. साखरेची पोती त्या शिक्षण संस्थेच्या बिल्डिंग मध्ये ठेवलेले आहे, जिथं विद्यार्थी 2-2, 3-3 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. त्या शिक्षण संस्थेची अवस्था काय परिस्थिती झालेली आहे. ही सगळी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी माननीय अजितदादा तुम्ही बघत होता. तुमच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष छत्रपती सहकारी साखर कारखाना हा सभासद तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हातात देत होता. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं वाटोळं झालेलं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत होता. परंतु कधी तुम्ही निवडून दिलेल्या, तुमच्या आदेशाने निवडून दिलेल्या संचालकांना तुम्ही कधी धाक दाखवला नाही. म्हणजे तुम्ही उघड्या डोळ्यांनी छत्रपती शिक्षण संस्थेचं आणि कारखान्याचं वाटोळं होत होतं आणि तुम्ही ते पाहत होता. म्हणजे मला अजितदादा आमच्या मनात सभासदांच्या आणि माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा छत्रपती कारखान्याचं वाटोळं करण्याचा कदाचित तुमच्या मनात तरी नव्हतं का. मित्रांनो, छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये आणि छत्रपती कारखान्यामध्ये अजितदादांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा आणि तरीही ह्या कारखान्याचं वाटोळं झालं. मी एक काळ पाहिला छत्रपती कारखान्यामध्ये ऊसाची लागणीची नोंद करण्यासाठी मित्रांनो पहाटच्या पहाट त्या ठिकाणी सभासद जायचा आणि जसं नंबर येईल त्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची तोड जायची. कधी चिडवायच्या माग लागावं लागत नसायचं, कधी कृषी अधिकाऱ्याच्या माग लागत नसायचं. पण आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती कवळा ऊस येतोय त्यामुळे रिकव्हरी बसत नाही, त्यामुळे कारखान्याचा तोटा होतोय. आणि हा तोटा, हा सर्व तोटा अजित पवार स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते, तरी पण त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं नाही. मित्रांनो, नंदुरबारचा कारखाना अजित पवार उत्कृष्ट पद्धतीने चालवतात. दौंड ऍग्रो, अंबालिका हे अजित पवार मुंबईमध्ये बसून चालवतात. पण मित्रांनो, त्यांच्या बांधाच्या शेजारी, त्यांच्या शिवच्या शेजारी असणारा छत्रपती सहकारी साखर कारखाना, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलेला कारखाना मित्रांनो अजित पवार का नीट चालू शकले नाही, हा प्रश्न आपण आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून विचारण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मेळावा झाला, पृथ्वीराज बापूंनी शेतकरी मेळावा घेतला. त्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार
निमंत्रण नव्हतं असं पृथ्वीराज बापू सांगतात. बापू सांगतात मला बोलून घेतलं, मी मेळावा बोलवला होता, पण अजित पवारांनी मोठं मन केलं आणि सांगितलं मला त्या मेळाव्याला यायचंय. अजित पवार तुमचं एवढं मोठं मन होतं तर गेले 5 वर्षे हा साक्री सभासदांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी पृथ्वीराज बापू लढत होते. त्यावेळेस तुमचं मोठं मन दाखवून तुम्ही पृथ्वीराज बापूंना बोलून का घेतलं नाही? कोर्टाचे हेलपाटे मारत गेल्या 5 वर्ष निवडणुका लांबवण्याचा कट तुमचा आणि बापूंचा होता का? हा प्रश्न मित्रांनो आता बापूंना विचारण्याची वेळ आली. साक्री सभासद म्हणून त्यांना हिनवता. माझ्याकडे आकडेवारी आहे. ज्या सभासदांनी 14,000 सभासदांनी हा कारखाना उभा करावा, हा कारखाना उभा राहावा म्हणून त्या ठिकाणी 15,000 रुपयाचे शेअर्स दिले. 14,000 सभासदांचे शेअर्स तर बेरीज केली मित्रांनो 21 कोटी रुपये शेअर्स ह्या साक्री सभासदांनी दिले. त्यांना काय दिलं तुम्ही? त्यांना महिन्याला 5 किलो साखर दिली. 5 किलो साखर 21 रुपये दराने दिली. साखरेचं टेंडर 33 रुपये जात असेल, 31 रुपये जात असेल, 32 रुपये जात असेल. नुकसान किती होतं? नुकसान होतं 12 रुपयाचं. 12 रुपयाच्या नुकसानाने त्यांचं वर्षाचं तोटा आपल्याला होतो 1,80,00,000 रुपयाचा. आणि 21 कोटीचं जर व्याज बँकेच्या दराने आपण जर साक्री सभासदांना द्यायचं ठरवलं तर ते गेलं असतं मित्रांनो जवळपास 1,68,00,000 रुपये हे साक्री सभासदांना त्यांच्या 21 कोटीवर व्याज द्यावं लागत होतं. साक्री सभासदांनी जर एका वेळेस तुमचे शेअर्स मागितले त्या कारखान्याची अवस्था काय होईल? साक्री सभासद म्हणून त्यांच्या स्वाभिमानाला तुम्ही दुखावता, त्यांच्या जखमेवरची खपली काढता, त्यांच्या जखमेवर मीठ सोडता. मित्रांनो हा साक्री सभासद हा कारखान्याचा भाग भांडवल वाढवणारा सभासद होता. त्याचा दुर्दैवाने ऊस येऊ शकत नव्हता. त्या ऊसासाठी बापू तुम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे म्हणून किती वेळा आंदोलन केलं, किती वेळा महाराष्ट्र शासनाला तुम्ही निवेदन दिलं की हा माझा सभासद हा भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे आणि त्याच्या शेतामध्ये आज पाणी नाहीये म्हणून तो सभासद माझ्या कारखान्याला ऊस घालू शकत नाही. बापू तुम्ही ह्या सभासदांसाठी काय केलं? तुम्ही बापू 5 वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत लढला, हायकोर्टापर्यंत लढला आणि त्याचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी लढला आणि तो काढून घेत असताना 5 वर्ष निवडणूक लांबवली आणि 5 वर्षामध्ये ह्या संचालक मंडळाने ह्या निवडणूक कारखान्याचं वाटोळं केलं. त्या वाटोळं होण्याला जबाबदार हा संचालक नाहीये मित्रांनो, पृथ्वीराज बापू जबाबदार आहे की डोळ्याने बघून सुद्धा मित्रांनो पृथ्वीराज बापूंनी ह्या भूमिकेला कुठं आळा घातला. मित्रांनो खूप बोलण्यासारखे अनेक गोष्टी ह्या कारखान्याच्या बोलण्यासारख्या आहेत, परंतु आज आपल्याला वेळ आलेली आहे. हे सांगतात कारखाना अडचणीत आहे, कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, माझ्याशिवाय ह्याला मदत कुणीच करू शकत नाही. मित्रांनो केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, सहकार मंत्री अमित शहा आहेत आणि आपल्याला माहिती आहे अमित शहाचे निर्णय. या सहकारी साखर कारखान्याचा इन्कम टॅक्स 10,000 कोटीच्या वर होता. अनेक जण तो इन्कम टॅक्स माफ करण्यासाठी प्रयत्न करत होते. जाणते राजे होते, कृषी मंत्री होते, पण त्यांना ते करता आलं नाही. अमित शहानी 2 मिटिंगा घेतल्या. महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या चेअरमनांच्या शिष्टमंडळ अमित शहाना भेटायला गेलं. त्यांनी तो प्रश्न समजून घेतला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी होत्या, त्यांच्या प्रधान सचिवांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं 15 दिवसाच्या आत त्यांचा प्रश्न समजून घ्या आणि मला हे पॉझिटिव्ह करायचंय, ते तुम्हाला कसं व्हायबल करायचंय ते तुम्ही बघा. 15 दिवसाची मुदत दिली. 15 दिवसाच्या मुदतीनंतर अमितजींनी सांगितलं तुम्ही आता सगळ्यांनी यायची गरज नाही. त्यावेळेस हर्षवर्धन भाऊ आमच्या भाजपमध्ये होते. हर्षवर्धन भाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितलं महाराष्ट्रातल्या सगळ्या चेअरमननी यायची गरज नाही, तुम्ही 2 जण या. मित्रांनो, 15 दिवसांनी अमित शहानी त्यांची मीटिंग लावली आणि संपूर्ण देशातल्या सहकारी साखर कारखान्याचा इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय 15व्या दिवशी घेतला. हे आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकारने घेतलेला निर्णय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये बॅक रोल करायचो. आता फ्रंटला आलेलो आहे. मुरली काका, अभिदादा, 18 तारखेला तुम्ही बचाव पॅनलला निवडून द्या. 19 तारखेला बचाव पॅनलच्या उमेदवाराच्या अंगावर गुलाल पडू द्या. 25 तारखेच्या आत अमित शहाची ह्या सिस्टम संचालक मंडळाची भेट देऊन तुमच्या कारखान्याला पाहिजे तेवढी मदत उपलब्ध करून देतो. एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद मोठे सर. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हा मतदार बंधू भगिनींना केलं, त्याच्याबद्दल खरोखरच धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो की तुकाराम आबा काळे यांना तानाजी बापू थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त करावं. मी नाही बोलणार नाही. काय का? स्वाभिमानी सभासद बंधू आणि नेते मंडळी, त्यांना एकच मला सांगायचं, जास्त काय सांगायचं. 10 वर्षे काय झोपली नव्हती. 3 एकच राहिली बघा. 3 माझी गॅरंटी नाही पुन्हा. 3 एकत्र राहिली. ज्याच्या हातात सत्ता द्यायची म्हणले 2002 सालचा कोण सभासद आहे काय? 2002 साली पृथ्वीराज बापूंनी 4000ची परवानगी आणली. किती? 4000 टनाची. केला कितीचा? 3500चा. बघा, 500 टन कुठे गेलं? खिशात गेलं का त्याच्या पोटात बघ. बघा, नीट बघा, इतिहास काढा. जे म्हणतात ना की तिन्ही एकत्र आल्यात, ठीक आहे, बापूंच्या हातात सत्ता द्या. बापूंनी 2002 500 टनाचे पैसे काय केले? परवानगीवरनं 400 टन 500 टन कुठे आहे? त्याला विचारा तुम्ही जागोजा. पृथ्वीराज बापूला एवढंच विचारा. जर धाडत तुमच्यात असेल, छत्रपती कारखान्याचा स्वाभिमानी सभासद आहात तुम्ही, लाचार सभासद ना, एवढं लक्षात ठेवा. आणि लाडा 4 मावळे कसं ना आपले, पण पृथ्वीराज बापूला तेवढंच विचारा. 2002चे 500 टनाचं काय केलं? याच वेळ आली नसती आणि 10 वर्ष शिवजाती कोर्टात. एक करतोय हल्ल्यावानी, एक करतोय मारल्यावानी, आणि एकत्र येत आहे तुम्ही. अरे काय चाललंय तुमचं? नक्की काय चाललंय? खेळ खंडोबा केला यांनी.
कशासाठी हो? एक मंत्री झालं कॅबिनेट. तुझं रान किती होत? 2092 ला तुकारामकडे निवडणूक लढवली. 500 मतांनी 200 मतांनी पडलं. टीव्ही 17 पैकी आम्ही उमेदवार होतो 12 जण. डबल त्या ठिकाणी थोडे पडलो त्यावेळेस. दादा कुठे होते 92 ला मला माहितीये. तुकारामकडे जातीवंत आहे शेतकरी. 1972 ला सांगलीत होता तुकारामकडे. होता कोण? दुष्काळ. तेव्हापासून बघतोय दादाला मी. बरणे मामा तर लहान होता. त्याच्यात चुकान त्याचे वडील काय करत होते? आजबट्टी दारू मला माहिती आहे ना. 50 एकरवाला आहे. आज झाला 400 एकरवाला. त्यांना पाणी मिळत होत भाऊला. रानात जायचं म्हणून बघायचं हाय पाणी की त्या रानाचा मोडतात. ते आता असं झाले. तुम्ही आम्ही कसं आहे अर्धा एकर शेतकरी. आपला शेअर अर्ध्या एकराचाच आहे. आपण शेतकरी लहानच आहे आणि आपला शेअर अर्ध्या एकराचा आहे. बापात काय माझं रान निघतं मला 8 एकर. माझं रान 8 एकर आहे. 2 नातू आहेत मला. त्याच्यामुळे मी नाही काळजी करत. 3000 रुपये गुंठ्यानं जाते. राहिला कुणी घेतले होते. त्यामुळे मी नाही शेतीची ह्याची काळजी करत नाही. फक्त तुम्ही बघा 18 तारखेला तुम्ही ठरवा. जमलं तर ठरवा. नाही जमलं काय आम्ही आमच्या मार्गाने मोकळत आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने मोकळ आहे. पण एवढंच ध्यानात ठेवा. दादा 92 ला उभा राहिली तेव्हापासून मी. त्यांचे वडील बी पेत होते. माझे वडील बी पेत होते. हर्षवन पाटलाचे वडील पेत होते. सगळा इतिहास माहिती आहे. तुकाराम काळ इतका सोपा नाही. सत्ता दिली तुकाराम काळेने. इंदापूर मध्ये तुकाराम काळेने सत्ता दिली. पक्षांतर बंदी कायदा मग काय केलं. आज 15 वर्ष झाले नवला मी सभापती. काय माने येडा धनगर होय. मी येडाच धनगर. पण सत्यच आहे. कुणाचं घर निघत नाही. कुणाला 10 रुपये जात नाही. अजिबात नाही. कधी संसदमध्ये बघा. कधी विचारा तुकाराम. म्हणून बंधूंनो जाचक काढला. एकच प्रश्न विचारा. 2002 500 टनाचं काय केलं? 4000चा कारखाना मंजूर केलाय. पैसे मंजूर केले. हे पैसे कुठे आहेत? 500 टनाचे. कुणाला माहित नसेल तुम्ही बघा. कोण असेल आठवत असेल तर बघा. फक्त जाच करा. टार्गेट करा. मामा ही काय सोडून द्याव. मामा काय करतोय. आणि उद्या 18 नंतर त्याच्या पक्षाचं त्यांनी काम करा. सर्व पक्ष त्यात बदल नाही. कोण काय म्हणलं तरी नाही चाललं. सर्व पक्षीय पॅनल आहे. ज्यात त्यांनी 18 मतदान झालं की त्यांनी मार्गाने त्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो. आणि मी थांबतो. काय चुकलं तर माफ करा. धन्यवाद काळे साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन असं केलेलं आहे. यानंतर पुणे जिल्हा किसान मोर्चा यानंतर अंजलीताई कदम यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मोलाचं मार्गदर्शन असं करावं. तुम्ही ठाम राहा. सर्व मतदार आणि बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार. दादा काका आणि बापू या सर्वांना देखील माझा नमस्कार. आता आपण जर पाहिलं तर सध्या श्री छत्रपती सहकारी कारखान्याचं इलेक्शन लागलेलं आहे. मी देखील अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. पण आज आम्ही तो दादांना पाठिंबा देत आहेत असं जाहीर करते. सर्वसामान्य वर्गातला आपण शेतकरी सगळ्यांनाच वाटतं आपल्यालाही कुठेतरी संधी मिळावी.
शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ऊसाचा भाव आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय इच्छा आहे. आता मी देखील एक शेतकरीच आहे. दरवेळेस सभासद म्हणून मतदानाचा हक्क बजावते, पण आजपर्यंत कधीच विचार केला नव्हता. पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की मलाही वाटू लागलं आपण देखील यात सहभाग घेतला पाहिजे. आपण देखील या कारखान्याला ऊस घालत आहोत. इतके कष्ट करून प्रत्येक शेतकरी आपलं ऊसाचं उत्पादन काढतो. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत आहे का, असे कितीतरी प्रश्न आहेत. आता माझ्या अगोदर जे बोलले त्यांनी त्यांचे सगळे प्रश्न व्यवस्थित सांगितले. कितीतरी अडचणी आहेत. आपल्या ह्या कारखान्यावरती कितीतरी कोटींचं कर्ज झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आज आपल्याला आपण सर्वांनी आपले दादा असतील, काका, बापू, जे आपले ज्येष्ठ आहेत पक्षांचे, त्या सर्वांच्या विचारावरती आपण चाललं पाहिजे. आणि आपल्या या पक्षाचं जे चिन्ह आहे किटली, सर्वांनी त्याला अगदी प्रचंड भरघोस मताने विजयी करायचं आहे. थांबताना एवढेच म्हणेन की दादा, आम्ही यावेळेस तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. तरी आमचं जे गाव आहे हिंगेवाडी गाव, हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवावं, एवढंच म्हणते आणि माझे हे 2 शब्द संपवते. 2 मिनिटं फक्त इथंच थांबा. अंजलीताई कदम यांनी आपल्या श्री छत्रपती सहकारी पॅनलला अगदी मनापासून सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी विनंती करतो की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उमेदवार यांचाही श्रीफळ व हार देऊन सत्कार करतील. तसेच जाधव सुवर्णा अरविंद या ताईंनी सुद्धा आपल्या पॅनलला पाठिंबा दिला. त्यांचाही या ठिकाणी मुरली काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा श्रीफळ व हार देऊन सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 18 तारखेपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये अजून पाठिंबा आपल्याला मिळणारच आहे. असाच पाठिंबा सगळ्यांचा राहू द्या आणि असेच आशीर्वाद सुद्धा राहू द्या. यानंतर पुणे जिल्हा 2 मिनिटात फक्त मनोगत आपलं व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होते. आदरणीय व्यासपीठावरील दादा, काका, बापू यांना नमस्कार करते. आज आपण गेल्या 15 दिवसात जे वाटत होतं की ही निवडणूक श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची बिनविरोध होईल, पण बघता बघता त्यांनी डाव साधून घेतला असं म्हणा थोडक्यात. आणि आज आपल्याला निवडणूक रिंगणात उतरायची वेळ आली. पण आपण सर्वांनी सर्व पक्षीय मिळून एकत्र येऊन हा पॅनल उभा केला. त्यांचं म्हणणं आहे की आपले फक्त 15च मेंबर आहेत. अरे 15 काय, आम्ही 5 मावळे असतो तरी जे करायचं ते करून टाकू. हे आपल्या सर्व सभासदांनी टाकून देऊ आणि आपलं जे किटली चिन्ह आहे याच्यावर सर्वांनी छानपैकी एकदम स्वावलंबी होऊन आणि आपण जे काही करत आहोत ते कोणाच्याही दबावाखाली न येता एकशिक्याने पॅनल टू पॅनल मतदान करून आपले 15चे 15 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणू ही आम्हाला सर्वांना आशा आहे. आणि तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहा एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करतो की तानाजी बापू थोरात यांना की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन द्यावं. छत्रपती श्री छत्रपती बचाव पॅनलच्या प्रचारार्थ आज भवानी माता मंदिरामध्ये हा जो प्रचाराचा शुभारंभ होत आहे श्रीफळ वाढवून, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, आमचे मार्गदर्शक आणि आमचा आधारस्तंभ माननीय अविनाश दादा घोलप, या ठिकाणी उपस्थित असलेले छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक माननीय मुरली काका निंबाळकर, ज्यांनी आज मार्गदर्शन केलं
ते इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय तुकाराम आबा काळे, या ठिकाणी त्याही अगोदर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय अविनाश दादा मोठे, या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले ऍडव्होकेट गोविंदराव देवकाते, माननीय सतीश फाळके, या ठिकाणी उपस्थित असलेले पी.के. सपकळ, तावशीचे सरपंच लालासाहेब सपकळ, आमचे दुसरे सहकारी पॅनल मध्ये उभा असलेले माझ्या बरोबर माननीय करण भाया गोलप, आता ज्यांनी आपल्या पॅनलला पाठिंबा दिला त्या श्री श्रीनिवास कदम, या ठिकाणी कारखान्याचे माजी संचालक आमचे मार्गदर्शक माननीय सोमनाथराव निंबाळकर, या ठिकाणी दुसरे माजी संचालक माननीय बापूराव सपकाळ दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले ऍडव्होकेट प्रमोद फरतडे, या ठिकाणी दुसरे सहकारी आमचे लालासाहेब निगडे, दीपकराव निंबाळकर, संजय पवार, लासुर्ण्याचे माजी उपसरपंच सुहास भोसले आणि प्रकाशराव चव्हाण, अरविंदराव जाधव ज्यांनी आता आपल्या पॅनलला पाठिंबा दिला ते बेलवाडी गावचे अरविंदराव जाधव, सतीशराव भोसले, रघु चौधरी आणि सर्वच जण या ठिकाणी नावं घ्यायची म्हणजे तर वेळ पूर्ण नाही, एवढा मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी आला. सर्व उपस्थित मान्यवर आणि आपल्या पॅनलचे सर्वच उमेदवार, आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही, आता ज्यांचा परिचय करून दिला ते सर्व उमेदवार आणि माझा आवाज ज्या ठिकाणी घराघरामधून बसून ऐकत असणाऱ्या या पत्रकारितेच्या माध्यमामधून आणि उपस्थित सर्व श्रद्धेय बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, या ठिकाणी आज श्री छत्रपती बचाव पॅनलच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. माननीय अविनाश दादांच्या, मुरली काकांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल या ठिकाणी कार्यरत आहे. 2 अविनाश दादा आहेत. बंधूंनो, कारखान्याची ही निवडणूक 10 वर्षांनी कारखान्याची निवडणूक होते, म्हणजे खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये ही निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु 5 वर्षामध्ये न होता या ना त्या कारणाने हे इलेक्शन लांबलं गेलं आणि हे इलेक्शन आता 10 वर्षांनी समोर येतंय. समोरच्या पॅनलचे माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी चेअरमन घोषित केलेले उमेदवार पृथ्वीराज बापू जाचक त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले. कोर्टात का गेले तर यामध्ये आताच आमच्या एका वक्त्यांनी सांगितलं की 14,000 तो आकडा नाही, तो जवळजवळ 15,000च्या आसपास आहे. अगदी 4-2 कमी नाही जास्ती. 15,000 सभासद या कारखान्यामधून काढून टाकायचे म्हणून हे पृथ्वीराज बापू जाचक त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिला की या सभासदांना या ठिकाणी काढण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर सुप्रीम मध्ये रीट दाखल केली आणि आजही ती रीट त्या ठिकाणी सुप्रीमला प्रलंबित आहे. बंधूंना मला या ठिकाणी सांगायचंय की अविनाश मोठेंनी सांगितलं ज्या सभासदांनी शेअर्स भरले त्या सभासदांना तुम्ही हिणवत होता, कुसळी सभासद म्हणत होता, साखरी सभासद म्हणत होता, त्यांचा मतदानाचा अधिकार काढा म्हणत होता, त्यांना या मतदार यादीतून काढून टाका म्हणत होता, त्यांचं या ठिकाणी सभासदत्व रद्द करू म्हणत होता. बंधूंनो, त्याच लोकांकडे आपल्याला मत मागायचं आहे. मग खरा सवाल येतो, खरा प्रश्न येतो. बंधूंनो, या ठिकाणी छत्रपती बचाव पॅनलचा विजय झालेला आहे त्यांना ठेवा. कारण छत्रपती कारखान्याचे सर्व सभासद सुज्ञ आहेत. त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो या ठिकाणी केलेलं आहे. या सभासदांना तुम्ही जर काढून टाका म्हणून 5 वर्ष कारखान्याचं इलेक्शन लांबवलं. आजही तुमची याचिका सुप्रीमला दाखल आहे आणि जर बंधूंनो चुकून हे कारखान्याचे चेअरमन झाले तर पहिल्या बोर्ड मिटिंगला यांचा निर्णय असेल या 15,000 लोकांना हाकलून द्यायचं. आज या ठिकाणी निवडणुकीला पात्र सभासद आहे 22,782 आणि यातून जर 15,000 वजा केले. अनेक सभासदांनी कार्यक्षेत्रामध्ये हिंडताना आम्हाला प्रश्न विचारला की ते 15,000 सभासदांची नावं तुमच्याकडे आहेत का? साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये बंधूंनो मी आपल्याला सांगू इच्छितो. 22,782 सभासदांमधून 15,000 सभासद वजा केले तर 4 ते 5 4.5 म्हणता येत नाही म्हणून 4 ते 5 सभासदामागे
3 सभासद काढून टाकण्याचं धोरण या पृथ्वीराज बापूंनी या ठिकाणी आखलं आणि म्हणून कारखान्याचं इलेक्शन 5 वर्ष सातत्याने लांबवलं गेलं. माझा सवाल आहे, माझा प्रश्न आहे, ज्या सभासदांचा स्वाभिमान तुम्ही त्या ठिकाणी काढून टाकत होता, ज्या सभासदांना साखरी सभासद म्हणत होता, ज्या सभासदांना कुचडी सभासद म्हणत होता, त्या सभासदांना या ठिकाणी त्यांचा स्वाभिमान खरं तर मत मागा गेल्यानंतर या लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आम्हाला काढून टाकत होता, आता मत मागाय कशासाठी आलाय. खऱ्या अर्थाने बंधूंना हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट, माननीय अजितदादांनी सांगितलं की विद्यमान संचालक मंडळाने त्या ठिकाणी कारखान्याचं नुकसान केलं. खरं तर ही सगळी मंडळी यासाठी जबाबदार आहेत. पृथ्वीराज जाधकांनी यांना संधी दिली 5 वर्ष ज्यादा त्या ठिकाणी काम करण्याची, आणि हे सगळं माहित असताना ही सगळी मंडळी डोळे झाकपणे हा सगळा कारभार बघत होती. म्हणून यामध्ये नुकसान किती झालं कारखान्याच्या प्रचार सभेमध्ये मी वेळोवेळी सांगितलं, परंतु साधा निठोक ताळ्याने हिशेब केला तर इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये आपण 500 ते 700 रुपये भाव कमी देतो. हे उघड सत्य आहे. सोमेश्वर कारखाना असेल, माळेगाव कारखाना असेल किंवा पुणे जिल्ह्यातील अन्य कारखाने असतील, यांच्यापेक्षा आपण भाव कमी देत होता. पवार साहेबांच्या म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना गेले अनेक वर्ष आहे. परंतु याच 10 वर्षाचा विचार केला तर बंधूंनो, या आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं जर आपण त्या ठिकाणी जर वर्षी 7 लाखाचं क्रेशिंग सरासरी धरलं तर त्या ठिकाणी क्रेशिंग होतं आपलं 70 लाख 10 वर्षामध्ये, आणि 500 रुपये जर कमीत कमी सरासरी कमी धरलं तर बंधूंनो हा आकडा जातो 350 कोटी रुपयाला. आणि दादा सांगतात की आम्ही फक्त चहा देऊ, परंतु 350 रुपयाचा 350 कोटी रुपयाचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सभासदांचा खिसा मारण्याचं पाप बंधूंनो या नेते मंडळीने केलं. आणि तुम्ही आता का सांगताय आम्ही फक्त तुम्हाला चहा देऊ. हा छत्रपतीचा सभासद हा स्वाभिमानी आहे, तो नसत्या चहावर या ठिकाणी येणार नाही. त्याचा 350 कोटी रुपयाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. बंधूंनो, 350 कोटी रुपये हा आकडा बारीक नाही. या ठिकाणी एका क्षणात सांगितलं 350 कोटी रुपये द्या तर तो शक्य नाही, त्याला विचार करून त्याच्यावर पुंज द्यावे लागतील. पण एवढं तुम्ही नुकसान आमचं केलं आणि तुम्ही म्हणता की आम्हाला निवडून द्या. मी बघतो शिक्षण संस्थेची इमारत बांधतो. अहो दादा, गेले अनेक वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही शिक्षण संस्थेकडे डोळं झाक केलं आणि आज तुम्ही सांगता. पण दादा काय म्हणले, गेल्या पंचवार्षिक मध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी सभेमध्ये दादा सांगत होते मी या कारखान्याच्या प्रत्येक मासिक मिटिंगला येईन. दादा, तुम्ही या 10 वर्षामध्ये कारखान्यावर पाऊल सुद्धा टाकलं नाही. आज अनेक आश्वासनं देता की मी शिक्षण संस्थेचं असं करेन, संचालकाला फक्त चहाच पाजीन. आज दादा तुमचं लक्ष नाही आणि खऱ्या अर्थाने मतं मागण्यासाठी तुम्ही दादा येता आणि खोटं बोलता. हा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बंधून अशा अनेक कारण आहेत की ज्यामधून या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर समोरचा पॅनल कोणाचा? पृथ्वीराज बापू पॅनल म्हणतात पॅनल माझा, बर्नेमा म्हणतात पॅनल माझा, अजितदादा म्हणतात पॅनल माझा, आणि तिघं बी म्हणतात पॅनल माझा. मग सीटा वाटण्यासाठी तुमची भांडणं का झाली? हा खरा सवाल आहे. बंधूंनो, ज्या पृथ्वीराज जाधकांना यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली ते पृथ्वीराज जाधक या ठिकाणी काय म्हणतात एकाच मिनिटामध्ये बंधूंनो मी दाखवतो. काय व्हिडिओ हे पहा, एकाच मिनिटाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण आपलं मत तयार करा. हे फार दिवसाचं वक्तव्य नाही, गेल्या 1-2 महिन्या 3 महिन्यापूर्वीचं यांचं वक्तव्य आहे. ते पृथ्वीराज बापू ज्या भरणे मामांना ज्या अजितदादांना कशा पद्धतीने बोलतात त्याचं जातीवंत लोकवंत उदाहरण बंधून मी या ठिकाणी दाखवतो. पुढे घ्या, स्पीकर लाव. परिस्थिती लागेल 2 वर्ष पकडणार नाही माणसं किती गरीब तर आता वाटतं ते चाललंय. 2 वर्ष जनरल मीटिंग नाही तारीख चालली तर 18 तारीख तुम्हाला सगळं माहिती की तितकं चुकी सगळं चाललेले. माझं तर जाहीरमधनं मी माझ्या सभेत सांगितलं, प्रत्येक सभेत सांगतो की या छत्रपती कारखाना जो कारखाना देशात असं करणारा कारखाना होता त्याची
सन्माननीय दत्तात्रय भरणे, सन्मान्य अजितदादा पवार यांनी केलेली जबाबदारी सांगतोय. आणि पवारांनी गेले 21 वर्षाची सत्तापाचा इतिहास. 30 सप्टेंबर 2003 ला नवे चेअरमन झाले, तेव्हापासून आजपर्यंत या गाड्या कशा चुकीच्या गोष्टी घडल्या. एका बाजूला मी एकटा उभा राहतो, दुसऱ्या बाजूला दादा आणि सन्माननीय भरणे साहेबांनी म्हणावं बीएसआयचे तज्ञ आहेत, जे हरदारी त्यांनी पॅनल म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीराज बापू तिकडे गेले, त्या नेतृत्वाला 2 महिन्यापूर्वी हेच बापू संसदीय भाषेमध्ये बोलत होते आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून थोडक्यात सांगायचं 6 एप्रिलला या ठिकाणी मेळावा झाला, नावाला सर्वपक्षीय. त्या मेळाव्यामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं की पृथ्वीराज बापू कारखान्याचे चेअरमन होतील. परंतु त्याच्या अगोदर त्याच 6 तारखेला 5-6 वाजता पृथ्वीराज बापूंची एक पत्रकार परिषद झाली आणि हेच अजितदादा सत्तेचा गैरवापर करून या कारखान्याचं इलेक्शन जिंकतात म्हणून बापूंचं त्या ठिकाणी वक्तव्य आहे. म्हणजे तुम्हाला जसं सोयीचं वाटेल असं वक्तव्य करता आणि आमच्या सभासदांना गुलाम समजता, आमच्या सभासदांचा स्वाभिमान ठेवता आणि तुम्हाला सत्ता हवी म्हणून तुम्ही इकडून तिकडे उड्या मारता. बापू ही जनता कदापि हे खपवून घेणार नाही. असे अनेक या ठिकाणी आता परवामध्ये हे कारखाना कसं चालवणार. आता अविनाश दादांनी सांगितलं, अहो या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब आहेत. अहो तो कारखाना जिंका, पैशाची रास आम्ही उभा करू आणि कारखाना कसा चालवायचा फार अवघड नाही. बंधू यांनी भाव केलाय की आमच्याशिवाय कारखाना कोण चालवत नाही. एक 4 सूत्र जर आपण त्या ठिकाणी अवलंबली तर कारखाना चालवण्यास काय अवघड नाही. एक स्वच्छ कारभार करणं, दुसरा काटकसरी कारभार करणं, पारदर्शी कारभार करणं आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करणं. एवढं जर 4 सूत्र अवलंबली तर या कारखान्याला पूर्वीचं सुगीचं दिवस आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या छत्रपती बचाव पॅनलचे सगळे उमेदवार बंधूंनो हा कारखाना आर्थिक गणतेतून बाहेर आम्ही काढू यासाठीचा मास्टर प्लॅन बंधूंनो आमच्याकडे आहे. आणि म्हणून या गोष्टी अवघड नाही. तुम्ही फक्त एकदाच या ठिकाणी संधी द्या. आमची किटली हे चिन्ह आहे आणि फक्त सभासद बंधूंना विनंती करतो की फक्त आपल्याला 15 चिन्ह मारायचे. 15 चिन्ह मारून हे आपले उमेदवार या ठिकाणी निवडून द्या. निवडून दिल्यानंतर कारखाना सुस्थितीत आणणं, कारखान्याला सुगीचा दिवस आणणं आणि कारखान्याला पुरेचं गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण आम्हाला कैलासवासी राजेंद्र कुमार घोलपांचा आशीर्वाद आहे, कैलासवासी मारुतराव चोपड्यांचा आशीर्वाद, कैलासवासी दिनकरराव पवार साहेबांचा आशीर्वाद, अशा अनेक दिग्गजांचा या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि माननीय अविनाश दादा गोलपान सारखे खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून माननीय मुरली काका असतील, तुकाराम बाबा असतील, ही सगळी मंडळी हा कारखाना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवू. आणि म्हणून एकदा विश्वास ठेवा, हा छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सोन्याचा दिवस आणल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये नव्हे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊसाला भाव देण्याचं काम, कामगारांना बोनस देण्याचं काम आमच्या जाहीरनाम्यामध्ये तो विषय येईल. परंतु सगळ्या स्थितीवर तर बारकाईनं त्या ठिकाणी अभ्यास करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा कारखाना आम्ही सुस्थितीत आणू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा पॅनल विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन आणि अभ्यासू वृत्तीने आपण या सभासद बंधू भगिनींच्या समोर आपण प्रस्थापित केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय मुरली काका निंबाळकर यांना मी विनंती करतो की आपलं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी भवानी मातेच्या साक्षीने चाललेल्या प्रचार सभेचे सर्व प्रमुख उपस्थित, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश दादा घोलप, तसेच अविनाशजी मोठे, तानाजीराव थोरात, तुकाराम बाबा काळे आणि या आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार. या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अतिशय विस्तृतपणाने अविनाशजी मोठे असतील, रवींद्र टकले असतील, तानाजी बाप्पू असतील, या सर्वांनी त्यांची भूमिका मांडली. परंतु ह्या महिन्यामध्ये
कशा कशा पद्धतीने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला वळण लागलं ते थोडक्यात सभासदांना माहिती असावं म्हणून काय गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या. की तानाजीरावने आता सांगितलं की बापूंनी मेळावा घेतला, दादा त्या मेळाव्याला आले आणि सर्वांचीच अपेक्षा होती की एकत्रितपणाने या ठिकाणी छत्रपती कारखाना अडचणीत असताना एकत्रित निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्या मताशी सहमत होतो. आम्ही म्हणलं आजी माजी चेअरमन सर्व बोलवा, तानाजीराव थोरातांना बोलवा, काळ्यांना बोलवा, सुनील का अजून कोण कोण म्हणून गेला इच्छा आहे पॅनल करायची त्या सगळ्यांना बोलवा. परंतु या ठिकाणी अशा पद्धतीने तर काही झालंच नाही. परंतु तानाजीरावने आता सांगितलं तसं कोर्टाच्या मार्फत जर वेळीच निवडणूक झाली असती तर आता 3 संचालक मंडळ मार्गाखालून गेले असते. म्हणजे मागच्या वेळेस एक झाला असता आता म्हणजे 21 म्हणलं तरी सुद्धा 42 आणि कॉपचे 5 धरले आणि परत हे 21 म्हणजे असे 100 जण कार्यकर्ते या ठिकाणी मांडवा घालून गेले असते. परंतु काय काय लोकांना कोर्टाचा नाद असतो. खरंच माणूस म्हणतो ना कसला नाद असावा पण कोर्टाचा नाद नसावा. पण काय मंडळींना असतो. आता या ठिकाणी कितीतरी आपल्या जुन्या लोकांनी काम केले. आता सांगितलं मी आत्ताच दादाला विचारलं की ते फोटो माणिकराव दादा असतील, शिंदे बापू असतील, आनंदराव पवार असतील, त्या ठिकाणी घोलप तात्या असतील. कारण मी सुद्धा अविनाश मोठ्यांचं भाषण ऐकत होतो. कारण ते कॉलनीत राहिला होते, त्यांच्या वडील आम्हाला शिकवायला होते आणि मी सुद्धा छत्रपती हायस्कूलचाच विद्यार्थी. तर या ठिकाणी आमची जळणच या ठिकाणी झालेली. आणि हे जे काय मंडळी म्हणतात ना अरे आम्ही संस्थापक असला तरी हा कारखान्याच्या उभारणीमध्ये सर्व सभासदांचा या ठिकाणच्या सर्वांचा हात आहे. मावळे राहते ही जी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची जमीन आहे ती संसरकरांनीच दिलेली. आज मी त्याचा सर्च रिपोर्ट काढा 60 वर्षाच्या पूर्वीचा तर तुम्हाला त्या सर्च रिपोर्ट मध्ये दिसेल कुठल्या कुठल्याने कोणी ही जागा दिलेली. परंतु काय मंडळींना काय असतं गळची बाधा असते. मी बरा असतो जे करेल ते माझ्या ह्याच्यात झालं पाहिजे, जे करेल ते मीच केलं पाहिजे. आणि मित्रांनो या ठिकाणी आता तानाजीरावने सांगितलं की ह्याच्यातले 10,000 कमी करा, 15,000 सभासद कमी करा, हा एकरवाला कमी करा, हा साखर नेतो कमी करा. आणि हे करत करत त्यांनी 10 वर्ष लांबवली. नुसतं तेच केलं नाही तर ह्या कोर्ट कचेरीचा नाद पूर्वी सुद्धा मारुतराव धोंडेबा चोपडे आणि शिवाजीराव भिकोलाल निंबाळकर चोपडे निंबाळकर पॅनल होता. आम्ही लहानपणापासून बघतोय, 84 सालापासून बघतोय. अविनाशजी मोठे त्यावेळेस आम्ही तुमचे सर त्यावेळेस आम्हाला शिकवायला होते. कालच अजितदादांनी सांगितलं की 84 साली या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली तर त्यावेळेस श्रीनिवास बापू पवार आमच्याकडे आम्ही कॉलेजला होतो. बापू प्रत्येकाच्या घरी जायचे की दादांना मदत करा. आणि त्यावेळेचा काळ असा होता की छत्रपती कारखान्याच्या इतिहासामध्ये मारुतराव धोंडेबा चोपडे यांची नोंद घेतली पाहिजे. तर प्रचंड असं व्यक्तिमत्व, अतिशय सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व. आणि त्या काळामध्ये हे सर्व आम्ही या पंचकृषी मधल्या गावामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस आमचा मित्र वर्गच होता. संजय कोंडिबा काटे असतील, संजय मारुतराव काटे असतील, श्रीनिवास बापू असेल, रणजित अण्णा पवार असतील, धनाजी जाचक असेल, धनाजी माणिकराव जाचक असेल, विष्णू कोंडिबा टकले असतील, शिवाजी उत्तम थोरात असतील, ही सर्व या भागामधले आमच्या बरोबर जे सहकारी संगीताताई गोलप म्हणजे संगीताताई ढवाण, शोभा निंबाळकर आमच्या ही सर्व आम्ही त्यावेळेस एकत्र होतो. आणि ही सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी सर्व पाहिलेलं आहे. चोपडे निंबाळकरचा काळ पाहिलेला आहे, नंतरचा काळ पाहिलेला आहे. या ठिकाणी बापूराव सपकाळ आहेत, आमचे सोमनाथराव निंबाळकर आहेत. ही पासून ते अगोदर पासून आणि त्यावेळेस सुद्धा असाच चोपडे आणि निंबाळकरांच्या ते नवले असतील, कोंडिबा नाना काटे असतील या मंडळीवरती एक केस लागलेली. तर ती केस होती, काय केसेस अशा असतात की तो फरक असतो. गेटकेंचा ऊस अकलूजला घालवला त्यानंतर ती केस झाली. परंतु त्या केसेचं इतकं तराठ्यांनी केलं की ते कोर्टात कधी संपलं नाही. परंतु आम्ही ज्यावेळी जनरल मिटिंगला या ठिकाणी यायला लागलो
मग मला वाटतं घोलपताच्या होते का बापू होते मला आठवत नाही, पण मी विनंती केली तसं आम्ही त्यावेळेस थोडस विरोधात होतो, तरी सुद्धा मी ठराव मांडलेला. या ठिकाणी कोणी हुशार असेल, रवींद्र टकले तुम्ही पहा, त्या जनरल मिटिंगच्या सभेमध्ये मी स्वतः ठराव मांडलेला आहे की हे जुना उकरडा उकरत बसू नका. या ठिकाणी त्याच्यातले 2-3 संचालक तर गेलेले, संपतराव मानकर असतील, अशोकराव नवल्यांचे वडील असतील, ही अशी मंडळी त्यांना शेवटपर्यंत कोर्टाच्या खेट्या घालाव्या लागल्या. ते तर राहिलं. अजून दुसरं सांगतो की आमचं बोर्ड होतं 10 वर्षापूर्वी, अविनाश दादा होते, अविनाश दादा गोलप असतील, बर्णेमामा असतील, प्रशांत काटे असतील, बाळासाहेब गोलप असतील. आम्ही विरोधासाठी विरोध कधी केला नाही. त्या सगळ्या कुठल्याही चेअरमॅनला विचारा, काकांची भूमिका संस्थेचं विकासाचं काम असेल तर कुणाला पाठिंबा, चुकीचं असेल तर जागेवर विरोध, खटका लगेच परत दुसऱ्या वेळेस सांगायचीच गरज नाही. म्हणजे ज्यावेळेस जे सत्य आणि एखाद्याच्या बाजूला उभं राहायचं ठामपणाने, तर ठामपणाने त्या माणसाला ताकद द्यायची, त्याच्या पाठीमागे उभा राहायचं. असं अर्ध्यातनं वगैरे मैदान सोडायचं नाही. आणि कुठल्याही कार्यकर्त्याला मी सांगतो, जो लढाईला उतरतो त्यांनी जर निर्णयाचा परिणामाचा विचार केला की मी जिंकल का हारल, तर तो कधी जिंकू शकत नाही. काय होईल ते होईल, पण मैदान मारायचं. या ठिकाणी आमचे 1 नंबर गटातले बघा संजयराव निंबाळकर आणि पवार, आजच सांगतो निकाल लागला. तुम्ही फक्त हात कोण सांगा, एकच 3 वेळा म्हणा, किटली 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 हे. आणि असंच 6 तिन्ही 2 नंबर गट असेल, 3 नंबर गट असेल, 4 नंबर गट, प्रचंड असा प्रतिसाद आहे लोकांचा. का चिडलेत लोक ह्या कोर्ट कचेरीला. दुसरं गोष्ट सांगतो, आमच्या संचालक मंडळावरती केसेस केल्या. मी सांगायचो बापू जाऊ द्या, सोडून द्या. आपल्या संचालक मंडळातले काय माणसं राहिली नाही. रामदादा या बापू गेला, कैलासवासी झाले, बापूराव देवकर, हरिभाऊ देवकाते आमचे कनेरीचे गरीब बिचारा. कारखान्यातला कामगार पण कधीतरी सभासदांनी त्याला संचालक मंडळाची संधी दिली, नेत्यांनी संचालक मंडळाची संधी दिली, त्याच्यावरती केसेस. मला जाता येता पिंपळीत भेटले तर मला काका काय करायचं, आम्ही म्हणायचो चेअरमॅन म्हणून, आयोदादाला म्हणायचो, बाकी त्यांना म्हणायचो, बर्णे मामाला म्हणायचो, ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. परंतु नाही ना, आमचे दादासाहेब दारगड कैलासवासी झाले. म्हणजे ही संचालक शेवटी कैलासवासी झाली, तरी ह्या काय मंडळीला हा कोर्टाचा नाद सुटला नाही, मीपणा सुटला नाही. मी करल तीच पूर्व दिशा. म्हणून या ठिकाणी तसं जर पाहिलं तर बिनविरोध व्हायला काही हरकत नव्हती. परंतु तरी सुद्धा आता त्यांच्या हट्टापोटी निवडणूकच लागलेली. तर ह्या निवडणुकीमध्ये उद्याच्या 18 तारखेला आपल्याला अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी उपस्थित असलेले, उपस्थित नसलेले, आणि हा पॅनल मगाशीच कोणीतरी सांगितलं की आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे, एक जीवाने काम करायचंय. आणि निश्चित पद्धतीने उद्याच्या 19 तारखेला गुलाल हा किटलीचाच आहे की कोण काय करणार. आणि अजिबात कोणी काय सांगेल हा असा करतोय तो असं करतो, कोण काय करत नाही. सगळे एक विचाराने ज्यावेळेस एकत्र येतात आणि अतिशय उमेदवार सुद्धा चांगले मिळालेले आहेत. मी मगाशी दावेदारांना म्हणलं की मला नंतर आता लोकांचे एवढे फोन येतात, पण सगळे सांगत ना कुणाचे येतात काय येतात. परंतु जर आपण आदल्या दिवशी बसलो असतो आणि सांगितलं असतं की आपल्याला पॅनल करायचं आहे, तर या ठिकाणी काटेवाडीतले लोक, गुणवडीचे लोक आणि ते वेगवेगळ्या ठिकाणचे लोक म्हणले आम्ही उमेदवारी राहिलो असतो ना, आम्ही काढले नसते, विड्रॉल दिले नसते. परंतु हे सर्व घाईघाईत झालं, गडबडीत झालं. तरी मी स्वाभिमानी सभासदांना कसं असतं माहिती का, लोक म्हणतात तो लय मोठा पॅनल आहे, तो लय मोठ्या लोकांचा पॅनल आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनुसार मताचा अधिकार दिलेला आहे. 100 एकर ऊसवाल्याला बी एकच मत द्यायचंय आणि 20 गुंठ्यावाल्याला सुद्धा एकच मत द्यायचंय. त्याच्यामुळे ह्याच्यात मोठं बारका नाही. ह्याच्यामध्ये किती कोणी मोठा असला तरी त्याला एकच मत द्यायचंय, लहान असला तरी एकच मत द्यायचंय. आणि या ठिकाणी प्रचंड अशा आपल्या 52 गावामध्ये अर्धा एकर, 1.5 एकर, 2 एकर असणाऱ्या सभासदांची संख्या खूप आहे. आणि तेच सभासद उद्याचा निकाल लावणार आहेत आणि सभासदांनी ठरवलेलं आहे. मोठ्या बारक्यांचा काही विषय नसतो. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका.
आणि पुढं आपल्याला निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तर या ठिकाणी काय असतं माहितीये का की उद्या तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेने निवडून आला, पंचायत समितीने निवडून आला, कुठल्या पक्षाचा आहे हे नंतर तिथं काम करायला गेल्यानंतर कोण विचारत नाही. आणि आता अविनाश मोठ्यांनी तर जबाबदारी घेतलेली म्हणजे या ठिकाणी आणि आम्ही तरी काही गप्प असणार आहे का? तुम्हाला सगळ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोतच ना. म्हणजे हे पण हा कोर्टाचा नाद थांबवला पाहिजे. आणि लासूर गटामधून संजयराव निंबाळकर आणि पवार तुमच्या मोठी जबाबदारी तर आणि शेवटी ते काय करणार आहेत? आपण सर्वांनी या ठिकाणी ठरवल्यानंतर काही होऊ शकतं. आणि ह्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये आज काय माझी पहिलीच वेळ नाही, अशा कितीतरी सभा झालेल्या आहेत. या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की सभासदांनी ठरवल्यानंतर, लोकांनी ठरवल्यानंतर फक्त तुम्ही मनाशी खूप गाठ बांधा आणि तुमच्या सर्व मित्र परिवाराला, जवळच्या नातेवाईकांना, जास्तीत जास्त बारामती तालुक्यातल्या लोकांना आणि अजून खूप उद्याच्या परवाच्या सभेमध्ये कुठं जे गावोगावच्या सभेमध्ये तिथं आम्ही ह्या गोष्टी सांगणार आहे. परंतु आज एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आज मी बघतोय, आज तिकडं पलीकडं पर्यंत लोक आहेत, इकडं सगळं फुलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या संपूर्ण छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामधून उपस्थित राहिला त्याबद्दल अविनाश दादा घोलप, तानाजीराव थोरात, अविनाश मोठे, तुकाराम आबा काळे आणि सर्व पॅनलचे उमेदवार, सर्व कार्यकर्ते, या ठिकाणचे आमचे सर्व संयोजक यांच्या वतीने तुमचा मनोपूर्वक आभार मानतो. आणि 18 तारखेपर्यंत असंच सहकार्य राहू द्या आणि आम्ही सुद्धा तुमच्या पाठीची खंबीरपणाने उभा अशा प्रकारची खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी दिलं. यानंतर मी विनंती करतो की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय अविनाश दादा घोलप यांना विनंती करतो की आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्याकरता उपस्थित असलेले आमचे सहकारी मुरलीकाका निंबाळकर, तानाजी बापू थोरात, बारामतीचे आमचे सहकारी अविनाश मोठे, या बारामती, इंदापूर या आपल्या कारखाना परिसरातून आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित सभासद बंधू भगिनींनी, आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुदैवाने 9 ते 10 वर्षाच्या कालावधीनंतर आज लागलेली आहे. आणि मग या 10 वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी आपण छत्रपती सहकारी आपलं छत्रपती पॅनलचे या ठिकाणी नारळ फोडण्याकरता आपण सर्व सभासद आणि 15 उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभारही मानतो. हायकोर्टाच्या निकालानंतर कारखान्याची निवडणूक लागली आणि मग राजकीय घडामोडीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. निवडणूक तर अटळ होती आणि मग कारखाना तर अडचणीत आहे, सर्व सभासदांना ज्ञात आहे. आणि मग अशा वेळेला सुरुवात कशी करायची हा प्रथम त्या ठिकाणी या नेते मंडळीमध्ये उपस्थित झाला. आणि मग त्या ठिकाणी सर्वात प्रथम शेतकरी कृती समितीच्या वतीनं एक मेळावा बोलवण्यात आला आणि तो मेळावा प्रथमतः बोलवण्यात आल्यानंतर प्रत्येक घटक पक्षाला वाटलं की प्रत्येक आपापली भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणी मेळावा बोलवत आहेत. आणि मग तो मेळावा बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्या 1-2 दिवस अगोदर काही घडामोडी घडल्या आणि त्या मेळाव्याचं रूपांतर सर्व पक्षीमध्ये करण्यात आलं. आणि त्या सर्व पक्षीय मेळाव्याला बऱ्याचशा जणांना निमंत्रित केलं, व्यक्तिशः त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं नव्हतं. पण मी त्या ठिकाणी स्वाभिमानी असल्यामुळे मी माझ्या गटातल्या
बऱ्याच जणांनी विचारलं आम्ही जाऊ का, मी म्हणलं अवश्य जावा, पण मी त्या ठिकाणी गेलो नव्हतो. आणि मग अनावधाने त्या ठिकाणी भूमिका योग्य होती, अजितदादांची सुद्धा भूमिका योग्य होती. त्यांचा तिथं बोलण्याचा उद्देश असा होता की कारखाना अडचणीत आहे आणि मग याच्याकरता आपण सर्व घटक पक्ष असतील, सर्व विचाराची पॅनल करणारे, मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवून किंवा असा असा प्रस्ताव आहे आणि मग याच्यावरती विचार करून सर्वांनी प्रथमतः बिनविरोध निवडणूक करण्याकरता तिथं प्रयत्न करावा. परंतु तसं न होता त्या ठिकाणी एका नेतृत्वाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली. तरी त्या ठिकाणी आम्ही मान्य केलं, ठीक आहे अडचणीत आहे कारखाना, सर्व तयारी आहे. कुणाला वाटू नये की या ठिकाणी आमचा त्या मेळाव्याला किंवा निवडणूक एकत्रीकरणाला आमचा विरोध आहे, म्हणून मी काही त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही. आता ज्या वेळेला राजकीय जडणघडण सर्व पक्षीय त्या उमेदवार आपले नेतृत्व डिक्लेअर केल्यानंतर सर्व पक्षीय पॅनल निवडण्याकरताची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये मग त्याला वेगळं वळण त्या ठिकाणी लागायला लागलं आणि मग त्या वेळानुसार सभासदांमध्ये एक असंतोष निर्माण झाला आणि मग सभासदांमधील असंतोष व त्यांची झालेली परफड पाहता त्या ठिकाणी सर्वांनी असंतोष बघून आम्ही एक पॅनल तयार करायचं, त्या ठिकाणी सर्व पक्षीय पॅनल करायचं ठरवलं आणि मग त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पॅनल करण्याकरता 3 तासातच आम्ही त्या ठिकाणी पॅनलची उभारणी केली. का तर त्या सर्व पक्षीय पॅनलची जडणघडण करताना ठराविक, उदाहरणार्थ आपले देसाई साहेब ते नाही पाहिजे, इथं करणसिंह गोलप नाही पाहिजे, ते असतील तर आम्ही चर्चा करणार नाही. अरे हे कशाचं काय? आणि मग ते झाल्यानंतर सगळीकडे असंतोष निर्माण झाला आणि एक पॅनलची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली. 3 ते 3.5 तासात त्या ठिकाणी आम्ही पॅनल तयार केला. एक दिवस मगाशी मुरली काका म्हणले त्याप्रमाणे एक दिवस अगोदर जरी आदल्या दिवशी संध्याकाळी घोषणा केली असती तरी आपल्याला नको तसले चांगले त्या ठिकाणी उमेदवार आपल्या बाजूने उभं राहायला तयार होते. मग केवळ वैयक्तिक द्वेषापोटी त्या ठिकाणी आम्हाला त्या विरोध करण्यात आला. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मी स्वतः चेअरमन होतो, आमचे बंधू होते, कैलासवासी आमचे गोलक साहेब होते. आम्ही कशा पद्धतीनं कारखाना चालवला निस्वार्थीपणे, त्याप्रमाणे आम्ही लोकांना त्या ठिकाणी सभासदांना, कामगारांना सेवा दिली. 2009-10 साली मी चेअरमन असताना जास्त भाव दिला, कामगारांना बोनस दिला. मध्यंतरी परवा कुठतरी सप्तवाडीच्या तिथं सभेमध्ये सांगितलं की मी तिथं गव्हाणीत गेल्यामुळं तिथं यांना भाव देण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं. ठीक आहे ना. त्यानंतर एवढा तुम्हाला सांगतो 2600 घेऊन काय बसलाय, 2850 रुपये मी भाव देणार. तर आपल्याला ज्या वेळेला आपण कारखानदारीमध्ये काम करत असतो त्यावेळेला इतर आजूबाजूचे कारखाने कोण अडचणीत आहे त्या सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. आणि मग नंतर त्या कालावधीमध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या, आपण पाहिल्या, माझ्यावर त्या विश्वास आणला, माझे अधिकार काढले. कैलासवासी आता ते नाहीत, आमचे सहकारी नेते दादासाहेब झारगड, त्यांना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले. त्यावेळेला सल्लागार म्हणून कोण होतं तर हेच होते. आणि मग मी त्यावेळेला 2601 आणि बोनस एवढा दिला होता. मग त्यानंतर राहिलेल्या उर्वरित 3-4 वर्षामध्ये तुम्ही वाढीव भाव का नाही दिला? तुम्ही देऊ शकला असं जर तुमचं मनात होतं.
सभासद बंधूंनो, कारखाना चालवण्यासाठी फार श्रम घ्यावं लागतं. या सहकारी साखर कारखान्यांमध्ये कामगार, अधिकारी वर्ग आणि सभासद हे एका रथाची 2 चाक आहेत. यांना बरोबर घेतल्याशिवाय एवढं भाव देणं किंवा एवढं कामगारांना बोनस शक्यच होत नाही. माझंच मला कळलं नाही की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एवढं बोनस असतो तेवढा आपण इथं दिला कसा. परंतु कामगार सुद्धा आपले सभासद आहेत, त्यामुळे त्यांना दिल्याबद्दल काय वाईट वाटण्याचंही कारण नाही. कारखाना चांगल्या क्षमतेने आणि टेक्निकली चालवला तर त्या बचतीमधून कारखान्याचं कर्ज फेड आणि समांतर सभासदांना भाव द्यावा लागेल. त्याच वेळेला इथं लोक सभासद ऊस घालतील, अशी परिस्थिती इथं. आणि मग या सगळ्याचा त्या ठिकाणी मेळ घालावा लागेल आणि त्याचबरोबर कर्जाचाही त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. सभासद बंधूंनो, तुम्ही प्रपंच करता, तुम्हाला सुद्धा बँका कर्ज देतात आणि त्या कर्जाच्या तुमच्या पत आणि क्षेत्र सातबाऱ्यावरती बघून बँक कर्ज देत असते आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा प्रपंच करता. तीच परिस्थिती आपल्या कारखान्याच्या बाबतीत, आपल्या कारखान्याच्या प्रॉपर्टीवरती बँक, वित्तीय संस्था असतील, बँका हे आपल्याला कर्ज देतात. कोणी स्वतःच्या खिशातले पैसे देत नाही. फक्त जे कर्ज काय कुठेही उपलब्ध होतं. मगाशी ते रवी टकलेने सांगितलं, कर्जाची तुम्ही पैशाची काळजी करू नका, पाहिजे तेवढं होतं. फक्त घेतल्यानंतर त्याचा विनियोग हा योग्य प्रकारे केला तरच त्या ठिकाणी आपण त्यातनं बाहेर निघू शकतो. आता ह्याचं कन्व्हर्जन एसीडीसीचं ह्याचं ते आपण नंतर तुम्ही निवडून दिल्यानंतर बघू तो विषय. तो काय एवढा ह्याचा विषय नाही, अडचणीचा विषय नाही. आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये हे आपले जे 15 उमेदवार आहेत, म्हणजे काही कमी आहे, यांना आपण निवडून दिलं. आपण त्या ठिकाणी सत्तेत आलो तर निश्चित आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करून यांच्याकडनं घेऊ ही मी आपल्याला त्या ठिकाणी ग्वाही देतो. दुसरं, कर्ज उपलब्ध करून देण्यास आपल्याला मग सांगितलं बँका तयार आहेत. मी 2010 साली चेअरमन असताना आपल्या कारखान्याचं को जनरेशनचं परवानगी ही आणली आणि एक्सपान्शनची. त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं हे आपल्याला आठवत असेल. आणि मग ते भूमिपूजन झाल्यानंतर त्यावेळेला माझं एस्टिमेट 95 ते 100 कोटीचं होतं. त्यामध्ये सगळं होत होतं. परंतु नंतर कोर्ट कुचऱ्या कोणी केल्या हेही आपल्याला माहिती. 5 वर्ष त्याच्यात राहिलेली, 4-5 वर्ष त्यात गेली. आता तो प्रोजेक्ट नंतर प्रकल्प गेला 140 कोटी. आता त्याचं परवानगी फाउंडेशन मी आणलं करून, पण सुदैवाने दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आमचे बंधू चेअरमन झाले तिथं. त्यांनी तो प्रकल्प पूर्ण केला. विषय पूर्ण करण्याचा नाही, परंतु आपल्याला जी ज्यादा रक्कम कर्जाची डोंगर त्या ठिकाणी उभा राहिला आणि अशा पद्धतीने तो डोंगर कर्जाचा वाढत गेला. पहिल्या पंचवार्षिक मध्ये ते झाल्यानंतर ही आताची 10 वर्ष झाली. त्यावेळेला अशा अडचणीच्या काळामध्ये जर कोर्ट कचेऱ्या नसत्या झाल्या तर 5 वर्षामध्ये इलेक्शन लागलं असतं का नाही. जे संचालक मंडळ त्या काळामध्ये होतं, सभासद आपले उत्सुक सभासद आहेत, त्यांनी लगेच इलेक्शन मध्ये पलटी केली असती. परंतु कोर्ट कचेरीच्या नादात 10 वर्ष परत त्यात गेली. आज तुम्हाला सांगतो, आज म्हणजे वस्तुस्थिती आहे कारखान्यामध्ये. तुम्ही आपलं सुदैवाने आपलं पॅनल त्या ठिकाणी आले, भले 15 काही येऊ द्या, 15 जर आले काही त्यांचे असतील, सगळ्यांनी मिळून काम करू. त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याला तिथं कर्ज उभारणी तर करावंच लागेल. मग ते त्याचं कॉस्टिंग त्या ठिकाणी वाढत गेलं आणि तो मग सांगितलं 95
95 ते 100 कोटीमध्ये होणारा तो गेला 100-150 कोटीवरती. आणि मग जर नंतरच्या ह्याच्यात इलेक्शन झालं असतं तर ते राहिलेले म्हणजे काय संचालक जाऊन राहिलेल्या ह्याच्यामध्ये नवीन संचालक मंडळाला काम करून तो बोजा कमी करता आला असता. दुसरी एक आपली त्या ठिकाणी अडचण आहे, इंदापूर बारामती तालुक्यामध्ये खडकवासला, भाटघर या दोन्ही कालव्याची पाण्याची परिस्थिती अत्यंत बेकार आहे. आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे की ऊसाची उपलब्धता कमी व्हायला लागली, कालव्याचं नियोजन नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात असंतोष आहे आणि शेतकऱ्यांचा असंतोष पर्यायाने ऊस उत्पादक असंतोष निर्माण होतो आणि त्यातून शेतकऱ्यांची अडचण होती. आणि मग या पाण्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं या दोन्ही कालव्याच्या ह्याच्यातनं तालुक्यातली आपली काही गावं आहेत दोन्ही तालुक्यातली, त्या ठिकाणी एक वेगळं आंदोलन उभं करावं लागणार आहे. या ठिकाणी कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखर व इथेनॉल यांच्या हमीभावात वाढ नाही आणि मग त्याच्यामुळे पर्यायाने काय होतंय की शेतकऱ्याला आपण भाव देऊ शकत नाही. आता आपली चालू ह्याची FRP 26 चालू गळीत हंगामातली 2670 त्या ठिकाणी झालेली आहे. आता 2670 कशामुळे कमी झाली, बाकीच्या आजूबाजूच्या कारखान्यांची 31 पर्यंत त्या ठिकाणी FRP गेलेली आहे. मग आता तो बॅकलॉग भरून काढायला कारण काय, तर ते आपल्या रिकव्हरी मध्ये त्या ठिकाणी तूट झाली, मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं तो तोटा झालेला आहे. आणि मग आता या 25-26 मध्ये गाळप हंगामामध्ये 150 रुपये साधारण टनाला त्या ठिकाणी वाढ करण्यात आली. म्हणजे मिनिमम आपल्याला FRP हा 2555 पर्यंत 2550-55 पर्यंत 3555 पर्यंत त्या ठिकाणी जाईल. म्हणजे तुम्ही गृहीत धरा की ह्या चालू सीझनला काही झालं तर एकत्रित FRP ही 3500ची द्यावीच लागणार आहे. आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. FRP वाढवताना साखरेच्या किमती वाढवाव्या लागतात. हा बाकीचा सगळा त्या ठिकाणी टेक्निकल भाग आहे. फक्त हा वेगवेगळ्या सभेमध्ये काही मुद्दे आहेत ते आम्ही मांडू. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सर्व जे आपल्या छत्रपती पॅनलचे जे 15 उमेदवार आहेत त्यांचं किटली चिन्ह आहे. माझी आपल्याला कळकळीची व नम्र विनंती की 15 ठिकाणी शिक्के मारून या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करण्यामध्ये आपल्या सर्व सभासदांचा मोलाचा वाटा राहील अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.